पश्चिम बंगालच्या निवडणुका चालू आहेत आणि चौथ्या चरणाचं मतदान 2 दिवसापूर्वी पार पडलं. त्या काळामध्ये एक वेगळंच प्रकरण समोर आलं. त्यांचे जे निवडणूक धोरणकर्ते, इलेक्शन स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर, ज्यांना ममता दीदींनी काही दिवसांपूर्वी त्यांची जी कंपनी आहे आयपॅक तिचा सल्ला घेतला होता आणि त्याप्रमाणे आपली काही धोरणं ठरवलेली होती, ह्यांचं एक चार्ट देशातल्या 12-13 तथाकथित पुरोगामी पत्रकारांच्या बरोबर असलेलं लीक झालं आणि त्याच्यावरती एक फार मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ सुरू झाला. आता 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इलेक्शन स्ट्रॅटेजिस्ट म्हणजे धोरणकर्ता जो सल्ला देतो आहे राजकीय पक्षांना, तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही म्हणजे तुम्हाला यश मिळेल. म्हणजे थोडक्यात आपल्यामध्ये जसं असतं ना की UPSC MPSCचे तयारी करण्याचे क्लासेस असतात आणि ते केलं म्हणजे आपण UPSC MPSC पास होऊ शकतो, किंवा कोट्याला जाऊन तुम्ही 12वी शिकलात तर तुम्हाला व्यवस्थित चांगले मार्क पडू शकतात, असं जे काही प्रकार असतो ना, थोडासा तसा राजकारणातला समजा हा. त्यांना किती यश मिळालं काय आपण ते थोडं बाजूला ठेवूयात, त्याच्यावर चर्चा करत बसण्याच्या पेक्षा हे जे चॅटिंग लीक झाले प्रशांत किशोर यांचं, त्याच्यामध्ये म्हणजे दोन-तीन काही गंभीर मुद्दे त्याच्यामध्ये समोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे हे 12-13 पत्रकार, पूर्ण भारतातले पत्रकार असलेले लोक, हे जेव्हा एका स्ट्रॅटेजिस्टला असं विचारतात की त्या पश्चिम बंगालमधली परिस्थिती काय आहे, पहिला आक्षेप असा येतो की तुम्ही स्वतः पत्रकार आहात ना. रवीश कुमार त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, NDTV सारख्या ठिकाणी ते काम करतायत, कित्येक दिवसांपासून काम करतायत, मॅगसेस पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांना इतरांनी विचारायला पाहिजे की बंगालमधली परिस्थिती काय आहे. त्यांचे वार्ताहर फिरतात, रिपोर्टर जागोजागी फिरून माहिती गोळा करतात, ते पत्रकारांचं कामच आहे. आणि पत्रकार ज्यांचं स्वतःचं काम आहे तोही विसरून ते दुसऱ्याला असं म्हणायला लागलेत की तुम्ही सांगा की त्या पश्चिम बंगालमधली परिस्थिती काय आहे. हे पहिला त्याच्यातला आक्षेप. दुसरी त्याच्यातली एक आक्षेपाची अजून एक गोष्ट अशी आहे की हे सगळे जेव्हा चर्चा करत असताना स्वतः ह्यांच्या डोक्यातलं जे आयडिया आहेत, ज्या कल्पना आहेत, किंवा जो काही मोदी राग म्हणूयात आपण आहे, तो ते कशा पद्धतीनं व्यक्त करतायत. रवीश कुमार असं विचारतात की त्या ठिकाणी तुम्हाला मोदीच्या विरोधातली लहर का दिसत नाही. म्हणजे हा प्रश्नच काय आहे ते मला कळला नाही. तुम्ही ही सगळी जरूर हे सगळं चार्ट आता यूट्यूबवरती सोशल मीडियात फार मोठ्या प्रमाणात पसरत आहे, उपलब्ध आहे, जरूर पहा. रवीश कुमार यांचा एक प्रश्न असा आहे की या ठिकाणी तुम्हाला मोदी विरोधी लाट का दिसत नाही. आता प्रश्न असा आहे, निवडणुका पश्चिम बंगालमध्ये चालू आहेत, त्या ठिकाणी 10 वर्षापासून ममता दीदी सत्तेवरती आहेत. जो सत्तेवरती आहे त्याच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी असू शकते, पण जो तिथे सत्तेमध्ये नाही किंवा त्या पक्षाचं कागदोपत्री अस्तित्व 2016च्या निवडणुकीपर्यंत काहीच नव्हतं. फक्त 3 आमदार सध्याच्या विधानसभेमध्ये त्यांचे आहेत भाजपचे. फक्त 2019च्या लोकसभेमध्ये त्यांचे 18 खासदार निवडून आले, 40% मतं भेटले, म्हणून एवढी सगळी चर्चा सुरू झालेली आहे. अशा ह्याच्यामध्ये तुम्ही मात्र तुमच्या डोक्यामध्ये जो एक मोदी राग आहे त्याच्यासाठी असं विचारतात की बाबा काय म्हणता येईल त्याला की मोदी विरोधी लहर का नाही, म्हणजे आहे हे तुम्ही गृहीतच धरलेलं आहे. अजून एक त्याच्यातला गंभीर भाग असा आहे की हे चॅट लीक झाली का मुद्दामून लीक केली, हे सगळे iPhoneवरती चर्चा करतायत. अनिल जोगळेकरांनी फार छान याच्यावर व्हिडिओ केला आहे त्यांच्या MH48 चॅनलवरती. त्यांनी एक आक्षेप असा घेतलेला आहे, हे सगळे तथाकथित डावे पुरोगामी लिब्रांडो म्हणून ज्याला ते चिडवलं जातं ना, गरिबांच्यासाठी शोषितांच्यासाठी काम करणारे पत्रकार, आणि चर्चा कशावर चालू आहे तर किमान 50,000च्या पुढे ज्याची किंमत आहे अशा iPhoneवरती. हे जे क्लब हाऊस नावाचं ॲप आहे ज्याच्यावरती हे सगळे पत्रकार बसून चर्चा करतायत प्रशांत किशोर बरोबर. म्हणजे हे महागड्या फोनशिवाय ते चालत नाही, आणि तुम्ही महागड्या फोनवरून चर्चा कशाची करायला लागलात तर हे सगळ्या दलित शोषित राजकारणाच्या संदर्भातली. बरं, अजूनही त्याच्यातला मुद्दा असा समोर येतो की हे समजा आपण आता समजूयात की धोरणाचाच एक भाग आहे म्हणून पर्पजफुलीच ठरवून प्रशांत किशोरनी अशा पद्धतीचे चॅटिंग लीक केलं. आपण ते मान्य करू आणि ते बाजूला ठेवून देतो विषय, त्याच्यावर चर्चा करायचं काही कारण नाही असं समजूयात थोड्या वेळासाठी. हे खोटं पण आहे. मुद्दा असा येतो, प्रशांत किशोर यांनी त्याच्यापूर्वीसुद्धा इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली, ती तर व्यवस्थित छापून आलेली आहे. त्या मुलाखतीत ते जेव्हा असं म्हणतात की भाजपला 3 आकडी पण जागा मिळणार नाहीत आणि इतपत ठीक आहे, पण जर अशी जागा भेटल्या तर मी माझा जो हा व्यवसाय आहे तो सोडून देईल. आता आक्षेप असा येतो की राजकीय नेते अशा पद्धतीच्या वल्गना करत असतात. नाना पटोलेंचं आपल्याकडे उदाहरण आहे. नितीन गडकरींच्या विरोधामध्ये लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यावेळेस ते असं म्हणले की माझा जर पराभव झाला तर मी राजकारण सोडून देईल. त्यांनी काही राजकारण सोडलं नाही. नंतर विधानसभेला उभं राहिले, निवडून पण आले, आपल्या विधानसभेचे सभापती पण झाले, त्यांना त्या पदावरून पण जावं लागलं. हे ठीक आहे, ते राजकीय नेते आहेत, त्यांना हे चाललं. आपल्याकडं
असे टोलवाटोलवी, उड्या मारणे. शरद पवारांनी सांगितलं की सोनिया गांधीच्या विदेशी जन्मावरून त्यांनी पक्ष सोडला आणि लगेच तातडीनं 4 महिन्यात परत त्या पक्षाबरोबर गेले. असं कितीतरी कोलांट्या उड्या राजकीय पक्षांनी मांडलेल्या आहेत. ते ठीक आहे, त्यांचं काय, आणि इतकं करूनही लोक जर त्यांना मदत देत असतील तर तो वेगळा विषय आहे. प्रशांत किशोर हे सल्लागार आहेत, अभ्यासक आहेत, त्या विषयातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी फक्त इतकं म्हणणं आपण समजू शकतो की भाजपची काय मर्यादा आहे, ममता दिदींना आम्ही सल्ला देत आहोत, आमच्याप्रमाणे त्यांनी कसा बदल केला काय, हे सगळं तुम्ही सांगा. पण जेव्हा तुम्ही ही अशी विधानं करायला लागलात की जर ते तेवढं झालं नाही किंवा 100च्या पुढे भाजप गेला तर मी सोडून देईल, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं ह्याच्यातून? भारतातली लोकशाही काही प्रशांत किशोर किंवा यांच्यासारख्या तज्ज्ञांनी काही सांगितलं म्हणून चालू नाही आहे. सर्वसामान्य लोक समोर येतात आणि मतदान देतात. त्या मतदानाचा जो अर्थ निघतो नंतर मतमोजणी केल्याच्या नंतर त्याच्यावरती त्याचा निकाल ठरतो आहे. सगळा तुमच्या सांगण्यावरून ठरत नाही आहे. असे कितीतरी तज्ज्ञ होऊन गेलेले आहेत. इतकंच नाही, पैशाप्रमाणे आपण निवडणूक खेळू असं पण कितीतरी उदाहरण झालेलं आहे. पण तसं भारतामध्ये घडलेलं नाही आहे. सर्वसामान्य लोकांचं तुम्ही त्यांना कितीही अंडर एस्टिमेट करणं आपण म्हणतो तसं तुम्ही करा, पण ह्या लोकांनी वारंवार कुशलतेने सरकार बदललेली आहेत. वेगवेगळ्या लोकांचा जो माज होता राजनीतिक असा तो काढून पूर्णपणे नष्टभूत केलेला आणि शिवाय नंतर त्यांना निवडून पण दिलेलं आहे. ज्या लोकांनी आणीबाणीच्या रागापायी इंदिरा गांधींना पराभूत केलं त्याच लोकांनी इंदिरा गांधींना परत स्पष्ट बहुमताने निवडून पण आणलेलं आहे. त्यामुळे प्रशांत किशोर जेव्हा असा दावा करतात की इतके मतं जर 3 आकडी जागा भेटल्या भाजपला तर मी हा व्यवसाय सोडून देईल, हे ते ज्या पद्धतीचा व्यवसाय करतात त्याला शोभून दिसत नाही. आणि जो शेवटचा मुद्दा आहे, मला त्याचा गांभीर्याने विचार करावासा वाटतोय. तुम्ही पण सगळ्या ऐकणाऱ्यांनी त्याचा विचार करावा. राजकीय पक्ष, चळवळी ह्या कितीतरी दिवसापासून असं घडत येणारी प्रक्रिया असते. रात्रीतून पक्ष स्थापन झाला आणि त्याचं पसरत गेला असं जरी तुम्हाला दिसत असलं तरी त्याची मुळं खूप खोलवर असतात. विविध कारणांनी ते सगळं झालेलं असतं. सल्ला देणाऱ्या माणसाची एका मर्यादेपर्यंतची भूमिका असू शकते. एखादा राजकीय नेता त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर काही चुका करत असेल तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सल्लागाराचा उपयोग होऊ शकतो. पण जर सल्लागारांना असं वाटू लागलं असेल की मीच सगळं चालवतो आहे, किंवा त्यांनी त्या इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये प्रशांत किशोरनी असं एक विचित्र विधान केलेलं आहे की भारतातल्या लोकशाहीला मोदी म्हणजे भाजपपासून कसा धोका आहे. आता ह्याच्या पुष्ट्यार्थ त्यांना एकही पुरावा देता आलेला नाही आहे. कल्पनेमध्ये जे असतं ना, जसं राहुल गांधी बोलतात की किंवा रवीश कुमार असं म्हणतात डर का माहोल आहे. लोक समोर येऊन स्पष्टपणे मतदान करत आहेत. 2014ला मोदी दिल्लीत सत्तेवर आल्यापासून आजपर्यंत 2 सार्वत्रिक निवडणुका झाल्या, 100च्या वरती विविध राज्यांमध्ये 50-60च्या पुढं निवडणुका झाल्यात, म्हणजे 2-2 वेळा विधानसभेच्या निवडणुका झाल्यात. ग्रामपंचायत, त्याच्यानंतर नगरपालिका, महानगरपालिकांच्या कितीतरी निवडणुका झाल्या. प्रत्येक वेळी शांतपणे ही सगळी प्रक्रिया पार पडली, अगदीच काही हिंसक थोडेसे अपवाद वगळता. किंवा प्रत्यक्ष बंगालमध्येच ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस प्रचंड हिंसाचार झाला होता. मग तुम्ही कशाच्या आधारावरती म्हणता की लोकशाहीपासून धोका आहे? तुम्ही असं स्पष्ट करून सांगा ना. जर अभ्यासक असाल तर 2 मधली एक गोष्ट स्पष्ट करा. एक तर तुम्ही अभ्यासक आहात का, त्या पद्धतीनं मांडणी करा. जर तुम्ही स्ट्रॅटेजिस्ट धोरण करते असाल आणि तुम्हाला समजा उद्या उलट, आज तुम्ही ममता बॅनर्जीच्यासाठी काम करतात, उद्या तुम्हाला भाजपनी तुम्ही दिलेली ऑफर स्वीकारली आणि भाजपसाठी काम करायला लागलं, मग काय म्हणणार? लगेच तुमची बाजू पलटणार. मग तुम्ही तेव्हा असं म्हणणार भाजपसाठी काम करत असताना सुद्धा की भाजपपासून भारतीय लोकशाहीला धोका आहे का? हा त्याच्यामधला गोंधळ होतोय. आणि प्रत्यक्ष काम करणारे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ममता बॅनर्जीच्या पक्षातले कितीतरी महत्त्वाचे नेते प्रशांत किशोर आणि त्यांचा भाचा अभिजित बॅनर्जी यांच्या अरेराईला किंवा ह्यांचं जे वर्चस्व प्रस्थापित झालं होतं त्याला कंटाळून बाहेर पडलेले. वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते लाट्याकाट्या खातात, तुरुंगात जातात, वेगवेगळे त्यांच्यावर खटले चालतात पक्षासाठी काम करत असताना, आणि ते राहिले बाजूला आणि कोणीतरी बाहेरून येऊन काहीतरी सल्ला द्यायला लागला आणि तो मोठा ठरतो. ही आक्षेपाची गोष्ट आहे. म्हणजे तळागाळात काम करणार, तुम्ही त्याला विरोध करू शकता. आज पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर येतील की नाही हा वेगळा प्रश्न आहे. पण ममता बॅनर्जीसाठी कित्येक वर्षांपासून कार्यकर्ते काम करतायत, त्यांच्या कामाला तुम्ही दुय्यम समजणार का? किंवा उद्या म्हणजे प्रशांत किशोरच्या बोलण्यामध्ये जो दर्प असतो ना की मी कशा पद्धतीनं केजरीवालांना निवडून दिलं किंवा मी कशा पद्धतीनं जगनमोहन रेड्डीला निवडून दिलं,
प्रशांत किशोरनी याचं पहिले उत्तर द्यावं. जगनमोहन रेड्डी तुमच्यामुळं निवडून आला असं तुम्ही म्हणत असाल की जगनमोहन रेड्डी होती जेव्हा त्याचे वडील गेल्याच्या नंतर सगळ्या भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये काँग्रेसनी त्यांना अक्षरशः छळलं होतं. त्या काळामध्ये जगनमोहन रेड्डी वणवण करत संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये फिरत होते आणि पक्ष उभं करत होते. तेव्हा प्रशांत किशोर कुठे होते? ममता बॅनर्जींनी जेव्हा लाट्याकाट्या खेळल्या, आतापर्यंतची गोष्ट आहे, 2011ला ममता बॅनर्जींनी आपल्या पक्षाला निर्विवाद बहुमत आणून दिलं, तेव्हा प्रशांत किशोर कुठे होते? 2016ला पण ममता दीदी निवडून आल्या आणि मुख्यमंत्री झाली, तेव्हा प्रशांत किशोर कुठे होते? म्हणजे हे जे सांगतात ना की म्हणून ह्याच्यातल्या प्रशांत किशोरच्या ह्या संभाषणाचं ते आपण आता समजूयात खोटं आहे, मुद्दाम केलं, तो वेगळे मुद्दे. पण त्यांचा जो अप्रोच, त्यांनी ज्या ॲरोगंटली अतिशय विचित्र पद्धतीनं ते समोर विधानं करतायत, ते एका अभ्यासकाला, त्या विषयातल्या तज्ज्ञाला शोभत नाही. प्रशांत किशोर यांच्या निमित्ताने ही जी कन्सल्टंट नावाची जमात, प्रत्यक्ष काम करणारा माणूस राहिला बाजूला आणि हा सल्लागार झाला मोठा, ही अतिशय विचित्र गोष्ट होऊन बसलेली आहे. म्हणजे आपल्याकडं असं म्हणतात ना की जो काम प्रत्यक्ष करतो त्याला तुम्ही त्याचे थोडेफार दोष दाखवून देणं किंवा त्याला काही सल्ले देणं इतपत आपण समजू शकतो. पण मी केवळ सल्ला दिलाय, मी सांगतोय म्हणून ते काहीतरी घडते आणि प्रत्यक्ष काम करणारा मात्र दुय्यम, ही गोष्ट अतिशय तद्दन खोटी आहे. आणि ही केवळ लोकशाहीलाच नाही, कुठल्याही विषयातला नैसर्गिकरित्या जो विकास व्हायला पाहिजे, जी वाढ व्हायला पाहिजे, त्याला हे अतिशय घातक आहे. प्रशांत किशोर हे सल्लागार आहेत, त्यांनी सल्लागारच राहावं किंवा जर त्यांना राजकीय क्षेत्रात यायचं असेल तर त्यांनी स्पष्टपणे स्वतःचा पक्ष स्थापन करावा, निवडणुका लढवाव्यात आणि लोकांना समोर जावं. पण असे फुकटचे सल्ले देऊन, अर्थात ते विकतचे देतात कारण की त्यांची कंपनी आहे, तगडी फीस ते वसूल करतात, म्हणजे एका अर्थाने ते धंदेवाईक व्यावसायिक असे सल्लागार आहेत. तेव्हा त्यांनी, जसं एखादा वकील आपल्या आशेलाकडून पैसे घेतो आणि त्याची खरी खोटी काही का बाजू असे ना ती लढवून आपला स्वतःचा फायदा करून घेतो, तसे हे सल्लागार आहेत. ह्यांना राजकीयदृष्ट्या फार गांभीर्याने घ्यायची बिलकुल गरज नाही.